नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा सराव संच 17.2 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। मी तुम्हाला इयत्ता 8वीच्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेख PQ व रेख RS हे व्यास काटकोनात छेदतात तर आणि त्यावरून दोन प्रश्न विचारलेले आहेत। तर बघा, ही इथे आकृती आहे ज्यामध्ये PQ आणि RS हे एकमेकांना काटकोनात छेदत आहेत हे आपल्याला दाखवलेलं आहे। मग आपण ते अगोदर लिहून घेऊयात। रेख PQ व रेख RS हे व्यास काटकोनात छेदतात। आता बघा, हे जर दोन्ही एकमेकांना काटकोनात छेदत असतील तर त्यांच्या छेदनामुळे जे चार कोन तयार झालेले आहेत ते सर्व काटकोन असणार आहेत, बरोबर। म्हणजे आपण इथे लिहून घेऊ शकतो, जसं की मापकोन, सर्वात अगोदर आपण PCS या कोनाचा विचार करूयात। मापकोन PCS हा काटकोन आहे। त्याच पद्धतीने SCQ हा जो कोन आहे तो देखील काटकोन आहे, म्हणून मापकोन SCQ। आणि त्यानंतर तिसरा कोन आहे QCR, म्हणून मापकोन QCR। आणि त्यानंतर चौथा कोन आहे RCP, म्हणून मापकोन RCP हा देखील काटकोन आहे। आणि हे सर्व काटकोन आहेत, याचा अर्थ या सर्वांचं माप 90 अंश आहे। तर हे जे विधान आपल्याला मिळालेलं आहे त्या विधानाला आपण विधान 1 असं नाव देऊया। आता बघा, आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते कंसांबद्दलचे आहेत। मग आपण कंसांची मापं शोधूयात। तर बघा, इथे जर आपण ह्या पहिल्या कोनाचा विचार केला PCS, तर ह्या कोनाचा जो संगत कंस आहे तो आहे PS। तर बघा, कंस PS चा संगत केंद्रीय कोन PCS आहे। आणि कंसाचा असा नियम आहे की कोणत्याही लघुकंसाचा जो संगत केंद्रीय कोन असतो त्या दोघांचं, म्हणजे त्या कंसाचं आणि त्याच्या केंद्रीय संगत कोनाचं माप समान असतं, बरोबर। मग ते आपण इथे लिहून घेऊयात। म्हणून ह्या नियमावरून काय लिहायचं आपण, मापकंस हा जो कंस आहे PS, मापकंस PS बरोबर त्याचा संगत केंद्रीय कोन जो आहे त्याचं माप, म्हणजेच मापकोन PCS। आता हे जे विधान मिळालं त्या विधानाला आपण नंबर 2 लिहूया। हे विधान 1 होतं म्हणून ह्याला नंबर 2 दिलं। त्यानंतर आपण पुढच्या कंसाचा विचार करूयात, हा आहे SQ कंस। तर बघा, इथे आपण लिहून घेऊयात मापकंस SQ बरोबर त्याचा संगत केंद्रीय कोन आहे SCQ। तर ह्या दोघांचं माप समान आहे, मापकोन SCQ, ह्याला नंबर 3 देऊया। त्यानंतर मापकंस पुढचा जो कंस आहे QR, त्याचा विचार करूयात। हा जो QR कंस आहे त्याचा विचार करायचा आहे। तर त्याचा संगत केंद्रीय कोन कोणता आहे बघा, QCR, म्हणून मापकोन QCR ह्याला नंबर 4 देऊयात। आणि सर्वात शेवटी आपण कंस RP चा विचार करूयात, म्हणून मापकंस RP बरोबर त्याचा संगत केंद्रीय कोन आहे RCP, म्हणून इथे मापकोन RCP आणि ह्याला आपण नंबर 5 देऊया। चला, इतकं झालं। आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय सांगितलं आहे बघा, कंस PS आणि कंस SQ एकरूप का आहेत हे सांगा। आपल्याला विचारलेलं आहे की ते एकरूप का आहेत। तर बघा, आपण कंस PS शोधलेला आहे, हा आहे कंस PS, आणि त्यानंतर कंस SQ देखील शोधलेला आहे। तर या दोघांची मापं त्यांच्या संगत केंद्रीय कोना इतकी आहेत। हे आपण विधान 2 आणि विधान 3 मध्ये सिद्ध केलेलं आहे। मात्र हे दोन्ही जे कोन आहेत ते विधान 1 नुसार समान मापाचे आहेत। ह्याचाच अर्थ काय, तर हे दोन्ही कंस देखील एकमेकांना समान मापाचे झाले, बरोबर। आणि त्यासाठी आपण इथे लिहून घ्यायचं आहे मापकंस PS बरोबर, दोघांचे माप समान आहे म्हणून बरोबरचं चिन्ह, मापकंस SQ। आणि हे कशावरून सिद्ध झालं, तर विधान 1, विधान 2 आणि विधान 3 वरून। मग आपण कारण लिहून घ्यायचं आहे, 1, 2 व
3 वरून आणि हा कंस पूर्ण करायचा। आता हे जर दोन्ही कंस समान मापाचे आहेत याचा अर्थ ते एकरूप आहेत, म्हणून कंस PS एकरूप कंस SQ। तर का आहेत? तर कारण ते समान मापाचे कोन आहेत। आता पुढे जाऊयात। पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, कंस PS शी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा। तर बघा हा जो PS कंस आहे तो आहे 90 अंशाचा, कारण की आपण इथे सिद्ध केलेलं आहे दोघांचे माप समान आहे आणि त्यापैकी कोणाचं माप 90 आहे याचा अर्थ कंसाचं माप देखील 90 अंश आहे। आणि बाकीचे जे कोन आहेत ते देखील एकमेकांना समान आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे संगत कंस आहेत ते देखील एकमेकांना समान आहेत। याचा अर्थ ह्या सर्व विधानांवरून हे चारही जे कंस आपण शोधलेले आहेत ते एकमेकांना एकरूप आहेत। म्हणजेच आपण काय करायचं, PS सोबत जे कंस एकरूप आहेत त्या सर्वांची नावं लिहिताना या सर्वांची नावं लिहावी लागतील। म्हणून आपण अगोदर इथे लिहून घेऊयात, विधान 1, 2, 3, 4 व 5 वरून हे सर्व कंस एकमेकांना एकरूप आहेत हे आपल्याला लिहायचं आहे। म्हणून कंस PS एकरूप कंस SQ एकरूप कंस QR एकरूप कंस RP। तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न समजून घेतलेला आहे। आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे। हा जो MN आहे तो व्यास आहे। काही केंद्रीय कोनांची मापे दिली आहेत। इथे आपल्याला काही कोनांची मापे दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला हे 3 प्रश्न सोडवायचे आहेत। तर बघा आपल्याला काय सांगितलं आहे, कोन AOB आणि कोन COD यांची मापे काढा। तर AOB हा जो कोन आहे हा कोन याचं माप शोधायचं आहे आणि कोन COD हा जो कोन आहे त्याचं माप शोधायचं आहे। तर आता हे माप कसं शोधायचं, तर बघा हा जो MN आहे तो व्यास आहे, बरोबर। मग आपण इथे अगोदर लिहून घ्यायचं आहे, रेख MN हा वर्तुळाचा व्यास आहे। आता जर तो वर्तुळाचा व्यास असेल याचा अर्थ त्या व्यासाच्या एका बाजूला जे माप आहे ते 180 अंश आहे, बरोबर। कारण की पूर्ण वर्तुळ जे असतं ते 360 असतं आणि त्याच्या व्यासामुळे त्याचे 2 भाग झाले, 180 चा एक भाग, 180 चा दुसरा भाग। याचाच अर्थ काय, तर कोन MOA आणि कोन NOA हे दोन्ही एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन झाले, कारण की दोघांचे मापांची बेरीज 180 होते। म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून माप कोन MOA अधिक माप कोन NOA बरोबर 180 अंश आणि हे आहे रेषीय जोडीतील कोन, बरोबर। तर आता बघा, जर आपण हा जो कोन आहे माप कोन MOA हा जसाच्या तसा लिहिला, त्यानंतर हा जो दुसरा कोन आपण लिहिलेला आहे NOA, तर ह्या कोनाचे बघा 2 भाग झालेले आहेत। पहिला भाग हा आहे आणि दुसरा भाग हा आहे। तर आपण त्याची बेरीज करूयात। तर इथे आपण काय करूयात, ह्या एका कोनाऐवजी दोन्ही कोन घेऊयात। तर इथे लिहायचं आहे माप कोन, पहिला कोन घेऊयात आपण NOB अधिक आणि त्यानंतर आपण लिहूयात माप कोन AOB। इथे लिहिलं AOB आणि बरोबर 180 अंश। बघा आपण अगोदर काय केलं, दोन्ही मोठ्या कोनांची बेरीज 180 आहे हे दाखवलं। त्यानंतर एका मोठ्या कोनाचे 2 लहान भाग झालेले आहेत, त्या 2 लहान भागांचं आपण तिथे नाव लिहून 180 दाखवलं। याचा अर्थ काय झालं, तर हे तिन्ही बेरीज केली तर उत्तर 180 येतं। मग आता आपल्याकडे जी माप आहेत ती माप भरूयात। तर कोन MOA याचं माप आहे 100 अंश, आपण इथे लिहिलं 100 अंश अधिक NOB आपल्याला 35 अंश दिलेला आहे, मग इथे लिहिलं 35 अंश आणि त्यानंतर
AOBचं आपल्याकडे माप नाही, म्हणून माप कोन AOB जसंच्या तसं आलं बरोबर 180 अंश. आता ही बेरीज करूयात. तर ही बेरीज काय होते बघा, 100 अधिक 35 उत्तर आलं 135 अधिक माप कोन AOB बरोबर 180 अंश. त्यानंतर माप कोन AOB जसंच्या तसं आलं बरोबर 180 अंश जसंच्या तसं आलं. आणि हे जे 135 आहेत इथे धन आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर ते ऋण 135 झाले. आता बघा ही वजाबाकी करूयात. माप कोन AOB बरोबर 180 मधून जर 135 वजा केले तर उत्तर आलं 45 अंश. तर इथे आपल्याला एका कोनाचं माप इथे मिळालेलं आहे, माप कोन AOB मिळालेला आहे. तर त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण एक कोन शोधलेला आहे. आता त्याच पद्धतीनं आपण दुसरा कोन देखील शोधू शकतो किंवा आपण ही देखील आयडिया लावू शकतो. बघा, तर एका बाजूला 100 आहे, दुसऱ्या बाजूला देखील 100 आहे, एका बाजूला 35 आहे, दुसऱ्या बाजूला देखील 35 आहे. याचा अर्थ हे दोन्ही जे कोन आहेत ते एकमेकांना समान आहेत. त्यामुळे आपण पूर्ण असं न सोडवता डायरेक्टली इथे लिहिलं की त्याचप्रमाणे माप कोन COD बरोबर 45 अंश असं लिहिलं तरीही चालेल. ओके, म्हणून माप कोन AOB बरोबर माप कोन COD बरोबर 45 अंश. तर हे झालं आपलं उत्तर. त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया. चला आता आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, कंस AB एकरूप कंस CD हे दाखवा. आपल्याला काय सांगितलेलं आहे की AB हा जो कंस आहे आणि CD हा जो कंस आहे हे दोन्ही एकमेकांना एकरूप आहेत. तर अगोदर आपण काय करूयात, अगोदर लिहून घेऊयात. माप कंस AB बरोबर AB किती कंस आहे, तर कोणत्याही लघुकंसाचा जो केंद्रीय संगत कोन असतो त्या दोघांचं माप समान असतं. म्हणजे कोन AOBचं माप ह्या कंसा इतकं आहे, म्हणून इथे लिहिलं माप कोन AOB. आणि AOBचं माप आपण शोधलेलं आहे 45 अंश, म्हणजे इथे लिहिलं 45 अंश. त्यानंतर दुसरा कंस जो आहे म्हणून माप कंस CD बरोबर, तर ह्याचा जो केंद्रीय संगत कोन आहे तो आहे COD, म्हणून इथे लिहिलं माप कोन COD. आणि ह्याचं माप देखील आपण 45 अंश शोधलेलं आहे. तर आता बघा ह्यावरून काय सिद्ध होतंय, तर ह्यावरून सिद्ध होतंय की माप कंस AB आणि माप कंस CD हे समान आहे. बरोबर, दोघांचंही माप 45 अंश आहे म्हणजे समान आहे. म्हणून इथे लिहायचंय म्हणून माप कंस AB बरोबर माप कंस CD हे दोघांना समान आहे. आणि हे समान आहे म्हणून हे दोघंही एकमेकांना एकरूप आहेत. म्हणून कंस AB एकरूप कंस CD. तर अशा पद्धतीने इथे आपण दुसरा प्रश्न पूर्ण केला. आता आपण तिसरा प्रश्न सोडवूयात. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, जीवा AB एकरूप जीवा CD हे दाखवा. तर बघा ही जी जीवा AB आहे ती आहे इथे आणि त्यानंतर जीवा CD आहे इथे. तर ह्यांचे जे संगत कंस आहेत ते कोणते आहेत, तर कंस AB आणि कंस CD हे त्यांचे संगत कंस आहेत. मात्र दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण हे सिद्ध केलेलं आहे की हे दोन्ही कंस एकमेकांना एकरूप आहेत. तर आपण इथे अगोदर लिहून घेऊयात कंस AB एकरूप कंस CD. आता हे दोन्ही कंस एकमेकांना एकरूप आहेत. तर आता इथे एकरूप कंसांचा एक गुणधर्म आहे की एकरूप कंसांच्या संगत जीवा एकमेकांना एकरूप असतात. मग तो गुणधर्म आपण इथे लिहून घेऊयात. एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आता ह्या दोन्ही जीवा एकमेकांना एकरूप आहेत हे या नियमावरून, ह्या गुणधर्मावरून सिद्ध होते. म्हणून जीवा AB एकरूप जीवा CD.
तर अशा पद्धतीने इथे तिसरा प्रश्न देखील आपला कंप्लीट झालेला आहे आणि ह्यासोबतच आपला सराव संच 17.2 कंप्लीट झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.